डहाणू तालुक्यातील ओसरविरा गावात मोठी राजकीय उलथापालथ घडून स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षातील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेकडो ग्रामस्थांसह मार्क्सवादी लेनिनवादी विचारसरणीच्या लाल बावटा पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. ओसरविरा गावातील या सामूहिक पक्ष प्रवेशामुळे डहाणू तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकरी मजुरांच्या प्रश्नांवर लढा देणाऱ्या लाल बावटा पक्षाच्या धोरणांमुळे प्रभावित होऊन ग्रामस्थांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. पक्ष प्रवेशावेळी नेत्यांनी रोजगार, शेती, पाणी व मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर ठोस लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान या घडामोडींमुळे डहाणू तालुक्यातील सत्ताधारी पक्षांना मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली असून आगामी ग्रामपंचायत व स्थानिक निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नवीन राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माझं नाव आहे विलास सिंगडा. मी आता लाल बावटा लेनिन पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे. याच्या आधी मी शिंदे गटात पक्षप्रवेश केलेला होता. आताच आजच्या दिवशी मी लेनिन लाल बावटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. कारण आमच्या जे बी प्रश्न होते पॉलिटिशियनचे किंवा कुठले पण जे प्रश्न होते ते आमच्यावरती दडपण आणलं जातं. त्यामुळे आम्ही आज लाल बावट्याचा झेंडा हाती घेऊन मी लाल बावट्यामध्ये पक्षप्रवेश करत आहे. कारण जे काही आमचे प्रश्न होते सुटत जात नाही. वारंवार आमच्यावरती अत्याचार अन्याय होत होता आमच्या गावातून. त्यामुळे आम्ही आज ओसरविरा गावातून मोठ्या संख्येने पक्षप्रवेश केलेला आहे. पालघर जिल्ह्यामध्ये सतत लाल बावटा पक्षाच्या वतीने जे काय आम्ही आंदोलन करतोय मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाच्या वतीने, त्या आंदोलनाला पाहता आज डहाणू तालुक्यातील ओसरविरा, बोरीचा पाडा आणि वाणगावमधली काही कार्यकर्ते विविध पक्षामध्ये आणि संघटनामध्ये गेले अनेक वर्षापासून काम करत होते. त्या लोकांनी आमच्या कामाकडे पाहून आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचं आम्ही आमच्या पक्षामध्ये स्वागत करतोय. येत्या काही दिवसामध्ये त्यांच्या तालुक्यातल्या त्यांच्या गावातले जे काही प्रश्न असतील, अडीअडचणी, त्याच्यावर आम्ही प्रामाणिकपणे काम करू. कुठल्याहीपणे विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आमच्या पक्षामध्ये प्रवेश घेतलेल्या लोकांची नावं सांगतो: मधू मोरे, विलास शिंगडा, हरेश तांडेल, महेश लाकात, मोहन लाकात, दशरथ दळवी आणि वाणगावचे काही कार्यकर्ते आहेत: आत्माराम वरठा, गणेश वावरे, दीपक वरठा आणि तोरणपडा ह्या ठिकाणीचे काही कार्यकर्ते आहेत. त्याने आमच्या पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि अतिशय तालुक्यामध्ये आणि संबंधित जिल्ह्यामध्ये आज उत्साहीचं वातावरण आहे. तशाच प्रकारे 10 तारखेला जो काय लॉंग मार्च निघणार आहे, मोर्चा निघणार आहे लालबावट्याचा, त्याच्यामध्ये सुद्धा ही सगळी लोक मोठ्या संख्येने सामील होणार आहेत. मधू मेरे, ओसरविरा बोरीवाड्याचे राष्ट्रवादीमध्ये अजित पवार याच्या राष्ट्रवादीमध्ये काम करत होतो. आणि पहिले तर मी ग्रामपंचायतचा सदस्य पण झालेलो. आणि जी काय आमची राष्ट्रवादीची तिकडनं पंचायत समितीची सुटली ते सीटेला मी निवडून आणायचा प्रयत्न पण केला आणि आणली पण. एक वेळेला समजा काय त्याच्यात घोटाळा झाला, परत पण ती राहिली 2 याच्याने परत उभी केली, परत पण निवडून आणली. आम्ही असा वारंवार प्रयत्न करतच राहिलो. तर ते काही कामाला जरा संकटात पडलो का आम्ही जायचं तसे, तर ते पोलीस स्टेशनची आमचे जास्त कामं नाही, पण ते पोलीस स्टेशनचं पण आमचं काम होत नाही. ते सांगतो येतो आणि ते पण आमचं झालं नाही. बरीच कामं अशी काही एक ती आमची कामं अशीच राहत गेली, तर काम होत नाही. म्हणून मी त्याला जरा सोडण्याचा प्रयत्न केला आणि लाल बावट्यामध्ये प्रवेश करून आणि हाती झेंडा घेऊन मी त्यांचं काम जरा चांगलं ऐकून मी त्याच्याशी जोडले जात आहो.